नमस्कार, न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नीट 2024चा निकाल लागला आहे आणि अपेक्षेप्रमाणे लातूर पॅटर्नमध्ये पुन्हा एकदा श्री विद्या आराधना अकॅडमी लातूर आणि नांदेडनं घवघवीत यश मिळवलं आहे, नेत्रदीपक यश मिळवलं आहे। संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही पातळीवर यश मिळवणाऱ्या श्री विद्या आराधना अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सतीश पवार सर आणि संजय लड्डा सर आपल्या सोबत आहेत। थेट आपण त्यांच्याकडे जाऊया। प्राध्यापक सतीश पवार सरांकडे, जे अकॅडमिक डायरेक्टर आहेत श्री विद्या आराधना अकॅडमीचे। सर, काय सांगाल? 700 पैकी म्हणजे 720 गुणांची ही परीक्षा होती नीटची, त्यापैकी 715चा तुमचा पहिला विद्यार्थी आहे आणि जवळपास 5 ते 6 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी 700 पेक्षा अधिक गुण घेतलेले आहेत। काय सांगाल आणि कसं बघता या वर्षीच्या निकालाकडे? अगदी मला म्हणजे खूप अभिमान आणि ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की केवळ तिसऱ्याच वर्षी नीटच्या निकालामध्ये श्री विद्या आराधना अकॅडमीनं अतिशय कौतुकास्पद अशा स्वरूपामधलं यश मिळवलेलं आहे आणि एकदम चढता अशा स्वरूपामधला आलेख रिझल्टच्या संदर्भामध्ये आहे। 2022 मध्ये 680 मार्कांचा आमचा टॉपर होता, 2023 मध्ये 700 मार्कांचा टॉपर होता आणि 2024 मध्ये 715 मार्काचा सार्थ पाटील नावाचा विद्यार्थी हा टॉपर राहिलेला आहे। त्यासोबत रणवीर आहेर आणि उत्कर्ष शिंगणे या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी 710 मार्क मिळालेले आहेत। लक्ष्मण प्रकाश कदम या विद्यार्थ्याला 705 गुण मिळालेले आहेत। तर त्या व्यतिरिक्त मंथन हसबे आणि आणखी एक विद्यार्थी ज्यांना 700 गुण प्रामुख्याने या परीक्षेमध्ये मिळालेले आहेत। असे जवळपास 5 विद्यार्थी हे 700 पेक्षा अधिक गुणाचे आहेत। त्यासोबत 650 पेक्षा अधिक गुण असणारे जवळपास 70 ते 75 विद्यार्थी, 600 पेक्षा अधिक गुण असणारे 250च्या आसपास विद्यार्थी आणि 550 पेक्षा अधिक गुण असणारे जवळपास 520 विद्यार्थी असा अतिशय म्हणजे मोठा रिझल्ट केवळ स्थापनेनंतर तिसऱ्याच वर्षी श्री विद्या आराधना अकॅडमीनं दिलेला आहे। या वर्षीचा देशाचाही निकाल अतिशय ऐतिहासिक आहे आणि त्याला साजेशी कामगिरी श्री विद्या आराधना अकॅडमीच्या रिझल्टची यावर्षी नीट परीक्षेमध्ये राहिलेली आहे। मी वेगळे पण काय आहे श्री विद्या आराधना अकॅडमीचे संख्यात्मक आणि गुणात्मक हे जे विद्यार्थी म्हणजे हजारो जे विद्यार्थी आपण डॉक्टर्स करताय, दरवर्षी इंजिनियर्स करताय, तयारी नेमकी कशी करून घेताय तुम्ही? काय आहे तुमचा नेमका लातूर पॅटर्न? याच्यामध्ये असं असतं की एक मिटिक्युलस प्लॅनिंग असतं। म्हणजे विद्यार्थी ज्या वेळेला मग तो 11वीमध्ये असेल, रिपीटर बॅचमध्ये असेल, ज्या वेळेला प्रवेश घेतो त्यावेळेसपासून प्रामुख्याने ही तयारी सुरू झालेली असते। जसं की उत्कृष्ट शिक्षक, अतिशय सुयोग्य अशा स्वरूपामधलं नियोजन, त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्यानंतर अतिशय एक्झॅक्ट पॅरामीटरमध्ये असणाऱ्या सराव परीक्षा, वेळेत सिलेबस कंप्लीशन, परीक्षांचं नियोजन उत्कृष्ट पद्धतीनं करणे, रिझल्ट वेळेत लावणे, रिझल्टचं ॲनालिसिस, या प्रत्येक गोष्टींचा प्रामुख्यानं या रिझल्टमध्ये समावेश होतो किंवा त्याचं कन्व्हर्जन हे प्रामुख्यानं या पद्धतीच्या रिझल्टमध्ये होत असतं। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सातत्यानं असणारे डाऊट सॉल्विंग आणि वर्गामधली विद्यार्थी संख्या, हेही 2 प्रामुख्यानं महत्त्वाचे अशा स्वरूपामधले ॲस्पेक्ट्स आहेत। नांदेडनेही विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे सर, गुणात्मक आणि संख्यात्मक। नांदेडची तुमच्या 2च ब्रँच आहेत, एक लातूर आणि नांदेड। नांदेडचा रिझल्ट कसा, त्याच्याकडे कसं बघता? आणि यशस्वी विद्यार्थ्यांचं तुम्ही अभिनंदन करताना दरवर्षी तुम्ही एक मेसेज देत असता विद्यार्थ्यांना की नाउमेद न होता पुन्हा रिपीट करा किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काय वेगळेपण आणि बेस्ट अजून साधना करता येईल, तपश्चर्या करता येईल, असा एक संदेश तुमचा असतो। नांदेडबद्दल थोडं सांगा आणि नंतर विद्यार्थ्यांना संदेश काय? ज्या पद्धतीनं लातूरच्या विद्यार्थ्यांनी अतिशय कौतुकास्पद अशा स्वरूपामधलं आणि अभिमानास्पद अशा स्वरूपामधलं जे यश यावर्षी नीट 2024 या परीक्षेमध्ये मिळवलेलं आहे, अगदी त्याच स्वरूपामधली कामगिरी भलेही आमच्या नांदेडच्या ब्रँचमध्ये कंपॅरेटिव्हली विद्यार्थी संख्या कमी असेल, परंतु उपलब्ध विद्यार्थी संख्येमधनं अतिशय उत्कृष्ट अशा स्वरूपामधली रिझल्ट आमच्या नांदेडच्या ब्रँचच्या विद्यार्थ्यांनी पण मिळवलेला आहे। आणि त्यामुळं केवळ विद्या आराधनाच्याच विद्यार्थ्यांचं नाही तर सर्वच विद्यार्थी ज्यांनी नीट ही परीक्षा अतिशय चांगल्या मार्कांनी क्रॅक केलेली आहे, अशा सर्वच विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या स्वरूपामध्ये मी आज या ठिकाणी कौतुक करतो श्री विद्या आराधना अकॅडमीच्या वतीनं। आणि त्याचसोबत जे विद्यार्थी काही मार्कांनी शॉर्ट राहिलेले आहेत
किंबहुना त्यांचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं पूर्ण होऊ शकत नाही असं वाटतं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी माझी एक छोटीशी सूचना असेल, विद्यार्थ्यांनो, यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. कदाचित आपण काही स्टेप्स शॉर्ट राहिलेले असू, थोडे जर प्रयत्न वाढवले तर तुमचं कन्व्हर्जन, तुमच्या प्रयत्नांचं कन्व्हर्जन निश्चितपणाने यशामध्ये होणार आहे. त्यामुळं आपण फारसं नाउमेद न होता पुन्हा एकदा नव्या जोमाने, नव्या एनर्जीनं कामाला लागूया आणि नीट 2025मध्ये आपल्या डॉक्टर बनण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करूया. संजय लड्डा सर, कशा पद्धतीनं हे सगळं आपण करत आहात? कारण भारतवर्षातून तुमच्याकडे दरवर्षी विद्यार्थी येत आहेत. तिसऱ्याच वर्षी तुम्ही हे नेत्रदीपक संख्यात्मक आणि गुणात्मक असं यश मिळवलंय. काय सांगाल, तुमचं काय वेगळेपण आहे श्री विद्या आराधना अकॅडमीचं? तुमचा काय वेगळा पॅटर्न आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हे यश मिळत आहे दरवर्षी? सगळ्यात मोठं कारण म्हणजे अकॅडमिक जे पवार सर बघतात आणि पूर्ण टीम विद्या आराधनाची टीम आहे ते याच्यावर जी मेहनत घेते. आता ह्याच्या पुढं आमचा असा मानस आहे की देश पातळीवर लातूरचं नाव गाजवावं आणि ऑल इंडिया रँक लातूरमधून कसा देता येईल ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आणि लातूरचा कोटा कसा होईल, लातूरमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी शिकायला कसे येतील आणि आम्ही त्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊन जास्तीत जास्त डॉक्टर किंवा इंजिनियर कसं घडवू ह्यासाठी आमचा ह्याच्या पुढे प्रयत्न असेल आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही करू. बरोबर. एकूणच काय तर प्राध्यापक सतीश पवार सरांनी खूप मोलाचा संदेश दिला विद्यार्थ्यांना की नाउमेद होऊ नका, येणाऱ्या नीटच्या तयारीला लागा 2025च्या. आणि 2024चं जे नेत्रदीपक हे श्री विद्या आराधना अकॅडमी लातूर आणि नांदेडनं मिळवलं हे केवळ कठोर परिश्रम आणि तपश्चर्येशिवाय शक्य झालं. परंतु नाउमेद नव्हता, विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात आणखीन अथक परिश्रम केले पाहिजेत असा मोलाचा संदेश त्यांनी दिलाय. आणि ऑल इंडिया रँकमध्ये लातूर पॅटर्न आणि श्री विद्या आराधना अकॅडमीचा नावलौकिक आणि मानाचा तुरा कसा रोवता येईल याबद्दल येणाऱ्या काळात आम्ही प्रयत्न करणार असल्याचं संजय लड्डा सरांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, श्री विद्या आराधना अकॅडमी, लातूर.